श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण ब्लाऊज पीसच्या शिल्लक तुकड्यांपासून ह्या शिल्लक कापडापासून खूप सुंदर असे रबर बँड तयार करणार आहोत। हे पहा, 2.5 इंच मी याचं माप घेतलेलं आहे व याची उंची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे व उंची 11 इंच आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, इलास्टिक आपण 8 इंचाचं घेतलेलं आहे। तुम्ही थोडेसे कमी घेतलं तरीही चालणार आहे। मी येथे 11 इंचाच्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। त्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे। हे आपण वेल्वेटच्या कापडातले शिल्लक ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड घेतलेलं आहे, त्याचे तुकडे घेतलेले आहेत। खूप पटकन 5 मिनिटात होणारे रबर बँड मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे। आपण रबर बँड हे विकत घेत असतो, ते विकत घेण्याऐवजी घरच्या घरी सुद्धा आपल्याला तयार करता येते व खूप टिकाऊ होते। हे पहा, आपण नाडी जशी शिवतो त्याच पद्धतीने हे उलट सुलट शिवायचं आहे। उलट कापडाला टिप मारायची व ते सुलट करून घ्यायचं। हे पहा, अशी टिप मारून घ्यायची आपण सरळ। आपण नंतर ते उलट करून घ्यायचं। आपण ब्लाऊजला वगैरे नाडी जशी तयार करतो, नॉट जशी तयार करतो त्याच पद्धतीने हे करायचं आहे। याची साईज आपण मोठी घेऊ शकतो, छोटी घेऊ शकतो। आपण याची रुंदी इथे 2.5 घेतलेली आहे, तिथे आपण 5 इंच सुद्धा घेऊ शकतो, 4 इंचाचं सुद्धा करू शकतो। आता जे घेतलेलं आहे 2.5 इंच, यापेक्षा सुद्धा बारीक सुद्धा करू शकतो। मी आपल्याला या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे पहा, आपण एका तारेच्या साहाय्याने हे उलट सुलट करून घेत आहोत। हे कापड जाड असल्यामुळे व्यवस्थित जात नाही आहे। कापड पातळ असेल की पटकन जातं। हे पहा, हे असं उलट सुलट करून घ्यायचं तारेच्या मदतीने। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, आपण आता इलास्टिक घेतलेलं आहे। हे 8 इंच इलास्टिक घेतले, तुम्ही 6 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 7 इंच सुद्धा ठेवू शकता। आपण आता हे इलास्टिक पिनच्या मदतीने ही जी आपण नाडी तयार करून घेतलेली आहे या कापडाची, त्यात व्यवस्थित असे ओवून घ्यायचे। 5 मिनिटात होणारे रबर बँड तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती टाकाऊ वस्तूंपासून बऱ्याच टिकाऊ वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत। चॅनलला एकदा भेट द्या व व्हिडिओ पहा। हे पहा, याची अशी व्यवस्थित गाठ मारून घ्यायची। डबल गाठ मारली तरीही चालते, सिंगल मारली तरीही चालते, ते निघत नाही। आपण याला डबल गाठ मारून घ्यायची। खूप पटकन अशी हे इलास्टिकची गाठ बसते आणि आपले रबर बँड व्यवस्थित असे तयार होते। आपण रबर बँड जे नाडी तयार केलेली आहे ते एकमेकांमध्ये व्यवस्थित अशी घुसवून घ्यायची व त्याला टिप देऊन घ्यायची, म्हणजे ते लवकर खराब होत नाही। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती साड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा भेट द्या व नक्की व्हिडिओ पहा। हे पहा, मी हे अजून वेगवेगळ्या प्रकारचे रबर बँड तयार केलेले आहेत। आजचा रबर बँडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हे पहा, हे वेगवेगळ्या आकाराचे व वेगवेगळ्या कापडापासून रबर बँड तयार केलेले आहेत। ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून हे रबर बँड मी तयार केलेले आहेत। तुम्हीही नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद।